मी छान दिसली पाहिजे आणि माझा चेहरा छान पाहिजे, असं मी सुंदर असली पाहिजे, असं प्रत्येकजणांचं आजकाल प्रत्येकजण प्रयत्नामध्ये असतात. तसं माझंही एक डेली हेल्थ आणि ब्युटी टिप्स आहेत, तर मी त्या तुमच्याशी शेअर करणार आहे. नक्कीच तुम्ही ते ट्राय करून पहा, तुम्हालाही फरक जाणवेल. उन्हाळा असू देत किंवा हिवाळा असू देत, मग ते पावसाळा असू देत, तर आपली स्किन एक टॅन होते. आपण बाहेर फिरतो, आपलं धूळ असते आपल्या चेहऱ्यावर, तर त्यासाठी सगळ्यात आधी चेहऱ्यासाठी तुम्ही रोज पाणी पिलं पाहिजे. रोज 3 ते 3.5 लिटर तुम्ही पाण्याचं इनटेक केलं पाहिजे. स्किन हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर एक विशेष ग्लो येतो. त्यानंतर चेहऱ्याला तुम्ही फेसवॉश केलं पाहिजे. फेस तुमचा धुतलं पाहिजे 3 ते 4 वेळेस. तुम्ही साबणाचा न वापर करता फेसवॉशचा वापर करा आणि ज्या फ्रूट फेसवॉश वापरा. फळांचं फेसवॉशमध्ये एक तत्त्व असतं फळांमध्ये, ते फ्रेश नेस देतं चेहऱ्याला, नॅचरली देतं, त्यामुळे ते यूज करा. त्यानंतर वाईप्स यूज करा. वाईप्स हे तुम्ही कॅरी करा आणि डेली तुम्ही कॅरी केलं तर टॅन तेवढा जमा होणार नाही. त्यानंतर तुम्ही गुलाबजलचा यूज करा. रात्री झोपायच्या आधी किंवा सकाळी अंघोळीच्या आधी तुम्ही 10 ते 15 मिनिटं आधी चेहऱ्यावर स्प्रे मारा, जेणेकरून तुमचा चेहरा एकदम फ्रेश आणि ग्लो करेल. त्यानंतर तुम्ही बाहेर जाताना चेहऱ्यावर स्कार्फ किंवा रुमाल बांधून जा, जेणेकरून धूळ किंवा ऊन तुम्हाला प्रत्यक्ष लागणार नाही. आणि तुम्ही रोज नेहमी फळांचा ज्यूस वापरा. तुम्ही ज्यूस वेगवेगळे प्या, एकदम ते हेल्दी असतं. कारण जेवढं तुम्ही बाहेर कॉस्मॅटिक्स वापराल किंवा पार्लरला जाल किंवा तुम्ही प्रयत्न कराल, तसं आतून तुम्ही एक हेल्दी राहिलात तर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळा ग्लो निर्माण होईल. आणि मी हे माझं डेली रुटीन मी फॉलो करते, त्यामुळे माझी स्किन एकदम रोज अशी ग्लोईंग आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्कीच तुम्हाला छान रिझल्ट मिळेल.